राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांनी प्रयत्न केल्याची माहिती. तटकरेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 7 खासदारांना संपर्क केल्याची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 7ही खासदारांनी सुनील तटकरेंची ऑफर धुडकावल्याची माहिती. तर सुप्रिया सुळेंनी पटेलांना फोन करत तटकरेंबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती. भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची आज दुसऱ्यांदा भेट घेतली. बीड प्रकरणामध्ये धस यांच्याकडून अजितदादांवरती अनेकदा टीका, त्यानंतर धस यांनी माफी मागितली होती. दादरमध्ये बॅनर काढण्यावरून समाधान सरवणकर आमदार महेश सावंत यांच्यामध्ये सामना. हफ्ते घेणाऱ्या आमदारांचं ऐकून तुम्ही कारवाई करता का? समाधान सरवणकरांचा अधिकाऱ्यांना जाब विचारत संताप. लोकांनी घरी बसवल्याने समाधान सरवणकरांचं मानसिक संतुलन बिघडलंय. आमदार महेश सावंत यांचं समाधान सरवणकरांना प्रत्युत्तर, ही तक्रार माझी नाही तर मार्केट अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती. महाविकास आघाडी म्हणून पालिका निवडणुका सर्वांनी एकत्र लढाव्या असं मत. मात्र ठाकरे मुंबई महापालिका स्वबळावरती लढवणार असतील तर काँग्रेस नागपूर महापालिका स्वतंत्र लढेल, विकास ठाकरेंचं वक्तव्य. काँग्रेस नेते बंटी शेळकेंविरोधात गुन्हा दाखल. नागपूर सुधार प्रज्ञाच्या कार्यालयावरती मोर्चा, तसंच सभापती संजय मीना यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप. नितीन राऊतांनी निवडणूक आयोगाचा दावा फेटाळला. फॉर्म 17C मध्ये बदल केले नाही, मग आकडे 3 वेळा कसे बदलले? नितीन राऊतांचा सवाल. चोरी करणारा थोडीच म्हणतो मी चोरी केली, असंही वक्तव्य. विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून सातबारा कोरा करा. अनिल देशमुखांची पत्र लिहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक. आज महसूल आणि मुद्रांक शुल्क, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, सामान्य प्रशासन सेवा, राज्य उत्पादन शुल्क या विभागांसंदर्भात बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून 2 दिवस बैठक. बैठकीमध्ये पक्षांतर्गत विविध सेल्सचा आणि विभागांचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. पक्षाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये घेणार बैठक. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरण्यात आलेली टूल किट एबीपी माझाच्या हाती. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी शासकीय नोकऱ्यांसाठी लाच प्रकरणामध्ये गोवण्याचे प्रयत्न. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक माहिती समोर. गोळीबार करण्यापूर्वी तिन्ही शूटर्स कार्यालयामध्ये 3 ते 4 वेळा घुसले होते. रेकी करताना आरोपी पिस्तूल घेऊनही जायचे. गँगस्टर अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली संचित रजा. पुण्यामध्ये पैशाच्या वादातून तरुणाचा तरुणीवरती कोयत्याने हल्ला. पुण्यातील येरवडा पोलिसांकडून संशयिताला अटक. शुभदा कोदारे असं तरुणीचं नाव. बुलढाण्यात 52 वर्षीय वसतिगृह अधीक्षकाकडून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावरती लैंगिक अत्याचार. संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातला प्रकार. टोरेस कंपनी आर्थिक फसवणूक प्रकरणी 3घांना अटक. 3घही दादर कार्यालयामध्ये रक्कम दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांकडून अटक. यातला एक उझबेकिस्तान आणि दुसरी रशियन नागरिक. जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून 10 जानेवारीला जन आक्रोश मोर्चा. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही मागणी. बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा बांगलादेशींना शोधण्याचं काम विश्व हिंदू परिषदेला हाती घ्यावं लागेल, विश्व हिंदू परिषदेचा इशारा. गडचिरोलीमध्ये आढळले HNPVचे 4 संशयित रुग्ण. सॅम्पल्स नागपुरातील एम्समध्ये पाठवण्यात येण्याची शक्यता. मुंबईतल्या कामा रुग्णालयात 21 खाटांच्या NICUचं उद्घाटन. NICU आधुनिक उपकरणांनी सज्ज. बालकांसाठी 21 खाटांच्या NICUची व्यवस्था. नागपुरामध्ये बर्ड फ्लूने 3 वाघांचा मृत्यू झाल्यानंतर भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यान आता अलर्टवर.
प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांना देण्यात येणाऱ्या चिकनच्या खाद्यपदार्थांवरती बंदी. बुलढाण्यामध्ये अजब आजाराने नागरिक त्रस्त, डोकं खाजवणं आणि 3 दिवसामध्ये टक्कल पडण्याच्या आजाराची भीती. इथे कालवड इथे 13 लोकांना तर कठोरा इथे 7 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर. लांब केस आवडत नसल्यामुळे दादरच्या रेल्वे स्थानकामध्ये तरुणीची केस कापल्याचा आरोपीचा खुलासा. तरुणी महिलांचे लांब केस आवडत नाहीत म्हणून केस कापल्याची आरोपीची कबुली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.